दोन्ही संघ तितकेच ताकदवान आणि तुल्यबळ होते आणि त्याचमुळे त्या मॅचला फार मोठी रंगत आली आणि सरतेशेवटी एक निसटता विजय नेरे संघाने इथे मिळवला आणि मेगा फायनल मध्ये बावधन करंडकामध्ये मेगा फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ आपण बघितलात. नेरे संघाने केलेली अप्रतिम अशी खेळी संपूर्ण स्पर्धेमध्ये अनबिटन राहिलेत ते. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय न्यू गोल्डन बावधान स्थानिक संघ आहे, यजमानपद त्यांच्याकडेच आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हडशीचा संघ तितकाच ताकदवान तुल्यबळ. आपण म्हणतो ना की एखाद्या स्पर्धेचा तो विनिंग हॉर्स आहे. टॉस जिंकल्यानंतर न्यू गोल्डन बावधान संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर हडशी संघाला इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल रॉकी राजावत यांच्या बॅटमधून ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात सिंगल वेगवान एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा केला जातोय. एका बाजूने रॉकी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आशिष कुंभार, कृष्णा कालेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची आपल्या खेळाची छाप पाडली आहे. अष्टपैलू कामगिरी म्हणजे सुरुवातीचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी आणि त्याचबरोबर आघाडीची बॅटिंग या खेळाडूने अप्रतिमरित्या साकारली आणि त्याचमुळे हडशी संघ हा विजयाच्या रथावरती स्वार होऊन मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलाय. परंतु आव्हान आता वेगळं आहे. पुढचा चेंडू रॉकी यांच्यासाठी बदलालित्य केलं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. थोडीशी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये इथे केली जाते परंतु मुख्य पंचांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला चॅलेंज दिलं जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी कृष्णा कालेकर यांची आपण पाहतोय जे प्रामुख्याने केली जाते. तर न्यू गोल्डन बावधान इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. प्रवीण साठे म्हटल्यानंतर पंचांना चॅलेंज ते प्रत्येक वेळेसच करतात. निर्णयाच्या वेळ खर्च करू नका. ज्या वेळेस तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा वेळ वाचवा. पुन्हा एकदा अक्रॉसचे बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. रॉकी राजावत यांच्याकडे अनुभव चांगला आहे का चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे परंतु आतापर्यंत यश मिळत नाहीये. पण प्रयत्न करणं कमी करून चालणार नाही. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र झेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. पहिला बॅटर रॉकी बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष कुंभार यांच्या बरोबरीने नवीन बॅटर मैदानामध्ये जोडले जात आहेत. आशिष शुक्लावत दोघांचाही जर्सी क्रमांक देखील सारखाच आहे. एक फक्त 7 एक 07. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 धावा. 3 धावेंवरती पहिला बॅटर इथे बाद होतोय. कृष्णा कालेकर पुन्हा एकदा यशाची प्राप्ती करतायत. मोठी धावसंख्या उभी करण्याचा नक्कीच मानस असेल. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची एज आणि त्यानंतर एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू गोल्डन बावधन संघाची धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलंय. 4 धावा. एक बॅटर बाद. षटक क्रमांक 2 प्रवीण साठे उर्फ पप्पू साठे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. फिरकेपटूंना इथे आमंत्रित केलं जात आहे. सिमेंटची जरी खेळपट्टी असली तरी सुद्धा चेंडू वळवण्याची ताकद जर तुमच्याकडे आहे
तर तुम्हाला खेळपट्टी इथे मॅटर करत नाही. पहिला चेंडू फुल टॉस, फटका इथे सजवलाय, परंतु म्हणावा तसं त्या चेंडूवरती प्रहार करता येत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येने एका धावेने जी वाढ घेतली आहे, धावसंख्या होते ती 5 धावा. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील सफल झाले. उजयष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. पंच कळवतील वाईट बॉल. जी भावमुद्रा आहे ती भावमुद्रा देखील टिपण्यात येते. मला वाटतं मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करण्यात आलंय बॉलिंग टीम कडून. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर कृष्णा कालेकर यांचा देखील तो कॉल मला वाटतं तिथे त्यांनी कळवला होता, परंतु गोलंदाजाची शंका जे मनामध्ये आहे त्याचं निरसन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केलं जाईल. मुख्य पंच अजय सरांनी इथे तर वाईट बॉल कळवलाय. तिसरे पंच त्यांच्या निर्णयाचं खंडित करतील का, परंतु इथे योग्य तो निर्णय येतोय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर तर केलाय. गॅप मधून चेंडूला पाठवून दिलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आशिष कुमार यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12. एका षटकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. पुढचा चेंडू इथे देखील उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. स्विचिटचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या दरम्यान एकच धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र पिकअप शॉट लॉंग ऑनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या अगदी अगदी लांब. षटकार 6 धावेंसाठी. पिक केलाय आणि योग्य जागेवरती टिक केलाय 6 धावेंसाठी. एकोणीस धावा. चांगली फटकेबाजी दोन्ही आशिष. विशेष अशी कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू इथे डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20. मुख्य पंचांनी इथे मात्र कळवलंय इट्स अ वाईट बॉल. वीस धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, जे पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं त्यातील शेवटचा चेंडू शिल्लक. 21 धावा झाल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. पुन्हा एकदा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू गोल्डन बावधन या संघाची धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. इथे प्रवीण साठे यांच्यावरती जे नोंदवलं गेलं, त्यामुळे दोन्ही आशिष यांचं विशेष असं कौतुक करावं लागेल. ती पोझिशनच वेगळी आहे. हे कुठलंही मैदान असू द्या, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांची उपस्थिती लाभतेच जे मैदानामध्ये लोळतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. उरलेत अजूनही 18 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कृष्णा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजयष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे, डॉट आहे. योग्य तो निर्णय आतापर्यंत अजावळे सर आपल्यापर्यंत कळवत आहेत. थोडंसं प्रश्नचिन्ह होतं बॅटरच्या मनामध्ये.
इथे देखील वेगवान चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हे व्हेरिएशन कृष्णा यांच्याकडून म्हणजे कमबॅक करणारे षटक आहे की काय. 2 षटकानंतर 27 होत्या, परंतु पुन्हा एकदा कृष्णा कालेकर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळाले आणि लागोपाठचे 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून निर्धाव आहेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन आणि दुसरा बॅटर आशिष इथे होतील बाद. बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आशिषांची जागा भरून काढण्यासाठी आदित्य. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माळुंगे करंडक 2025 आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2025 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये चांदे इथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये जे संघ समाविष्ट आहेत त्यांचे लॉट्स या मॅच नंतर इथेच पाडण्यात येणार आहे, अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे देखील मिस टाइम आणि आशिष कुंभार इथे बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही आशिष एकाच षटकामध्ये बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 28. फक्त एक धाव खर्च केली कृष्णा कालेकर यांनी आणि जवळपास 2 सेट बॅटर त्यांनी बाद केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रोहित हिटमॅन. हा चेंडू मात्र बरकटला जाईल. वाईट +1. आताच्या एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. आदित्य यांच्या बॅटमधून काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढलाय. सिंगल इथे पूर्ण केली जाईल. नागेश यांचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे नागेश यांच्याकडे जर आपण पाहिलं ना तर नव्यानेच जो जोश आहे तो मैदानामध्ये आपण त्यांचा पाहतोय. संघामध्ये मिळालेलं स्थान आणि त्यानंतर केलेली सुरेख अशी कामगिरी याकडे देखील लक्ष द्यावं लागतं. 3 षटकानंतर धावसंख्या 31 झाली आहे. फक्त 4 धावेंचं षटक कृष्णा कालेकर यांनी हाताळलं. 2 षटकं हाताळली. 3 बॅटर बाद केले आणि 7 धावा फक्त त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी कृष्णा कालेकर यांची. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती सुमित. पायाला झालेली गंभीर दुखापत, परंतु त्यामधून सावरत पुन्हा एकदा आपल्या गावासाठी चांगला खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. फुलटॉस चेंडू आदित्य यांच्या बॅटमध्ये म्हणावा तसा येऊ शकला नाही. सिंगलने एका धावेमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. क्वचित संधी मिळते फुलटॉस चेंडू मिळण्याची आणि त्या क्वचित संधीमध्ये जर तुम्ही त्या संधीचं सोनं केलं नाही तर मात्र त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. गोलंदाज सुमित कुठेतरी बचावले गेलेत. पुन्हा एकदा फुलटॉस, परंतु झेल इथे निसटतोय. एक धाव तर इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही चेंडू फुलटॉस होते. एकावरती 1 आणि दुसऱ्यावरती 2 अशा 3च धावा आल्यात. पुढचा चेंडू सुमित यांच्याकडून. इथे मात्र बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सिंगल तर वेगवान आहे. थोडस फंबल आणि 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का
थांबवलंय. 2च धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत या चौथ्या षटकातील. अजूनही या षटकातील 3 चेंडू, त्यानंतर नवीन गोलंदाजाचे 6 चेंडू. सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल इथे करावी लागेल. पुन्हा एकदा रोहित यांच्या बॅटमधून चांगला फटका आहे, दमदार वाईडिश लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉलला पाठवून दिलाय. बॅकफुट पंच रोहित यांच्या बॅटमधून आलेला आहे. खणखणीत षटकार. 6 धावा. सुतार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. मला वाटतं त्यांच्याकडेच ती जबाबदारी आहे लॉर्ड्सची, आणि ते लॉर्ड्स या मॅच नंतर आपण त्यांच्याच माध्यमातून इथे संपन्न करणार आहोत. त्यांचं मनपूर्वक स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय आणि डिस्टन्स देखील योग्य ते गाठलं जात आहे. बॉल जाईल डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट बॅटेड षटकार रोहित यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 6 धावेंसाठी. त्यांच्या बॅटमध्ये जर चेंडू मिळाला, अभिजित दादा यांच्याकडून तिसऱ्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येईल. 2 तर आलेत, तिसरा येईल का? 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू सुमित यांचा. पुन्हा एकदा तिसरा बॅकफुटला जाऊन ताकदीचा वापर. बॉल करेल हवाई 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 सफर. षटकार. 6 धावा. जुना का? बॅक टू बॅक 3 षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 54. कुठेतरी आशिष बाद झाल्यानंतर असं वाटलं की धावसंख्येवरती अंकुश लावला जाईल, परंतु सुमित यांच्या गोलंदाजीचा जो खरपूस समाचार घेण्यात आला. बॅकफुट पंच रोहित यांच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार अप्रतिमरित्या ठोकण्यात आले. 54 धावा झाल्यात. अंतिम 6 चेंडू आहेत. कुठेतरी असं वाटत होतं की कृष्णा कालेकर वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतायत आणि बाकीचे गोलंदाज वेगळ्या खेळपट्टीवरती. एका खेळपट्टीवरती धावा होत नव्हत्या आणि एका खेळपट्टीवरती धावा दोन्ही हाताने होत आहेत, आणि त्यामध्ये देखील दोन्ही षटकांमध्ये 3-3 षटकार देखील आलेत. 54 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती. राहुल पडवळ अंतिम 6 चेंडू घेऊन आलेत. रोहित यांनी तर त्यांचं काम अगदी चोख पार पाडलंय. बघूया आदित्य कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील. पहिला चेंडू फुलटॉस आणि सिंगल. मला वाटतं हा पंचांचा कॉल आहे. बीमर आहे की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाते. बीमर साठी पंचांचा कॉल आहे. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की नाही तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. परंतु रोहित इथे स्ट्राईकला आलेत हे मात्र नक्की आहे. षटकार हॅट्रिक तर बघितली आहे. तिसरे पंच देखील फार बारकाईने पाहतील, कारण मॅच तितकीच महत्वाची आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55. 55 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा प्रहार. काय फटका सजवलाय. हिटमॅन रोहित. बॅक टू बॅक चौथा षटकार. बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या रोहित साठी होऊ द्या. काय बॅटिंग केली आहे. वाजवा डीजे.
रोहित यांच्या बॅट मधून येतो तो षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 61. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल आणि ही रणनीती आहे, ही चाणक्य नीती आहे. ज्यावेळेस धावा येतात त्यावेळेस आपण बघतोच की क्षेत्ररक्षण सजवलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे क्षेत्ररक्षक सजवले जातात. राहुल यांच्यावरती चढवलेलं आक्रमण रोहित यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बिगिट. लागोपाठचा 5वा. क्या बात है. लागोपाठचा 5वा षटकार. हिटमॅन रोहित यांच्या बॅट मधून 6 धावेंसाठी. वाजवा. 67 धावा झाल्यात. परत अजून एक षटकार मारला. अभिजित दादा यांच्याकडून 1000. मला वाटतं त्यांचे पैसे लकी आहेत. बक्षीस लावला आणि षटकारांचा वर्षाव व्हायला लागला. दातृत्व तसं पाहिजे, मनमोकळेपणाने देणार. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळला. 1 धाव तर इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं रोहितच बाद असेल असं पंचांनी कळवलंय. रोहितच बाद आहेत. रोहित बाद आहेत. एकमेकांना क्रॉस केलं नाही, परंतु रोहित यांची बॅटिंग कशी वाटली आहे टाळ्या तुमच्या सांगून जातील. 68 धावा. 68 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम फटकेबाजी. रोहित उगाच नाव ठेवलेलं नाहीये. हिटमॅन ही पदवी त्यांना देऊन टाका. हिटमॅन रोहित. प्रत्येक चेंडूला हिट केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच त्यांनी फिट केलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईकला आदित्य. धावसंख्या 68. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. ती ताकद बघायला मिळाली नाही, परंतु झेल अप्रतिम आहे. सुमित बोडके एका हातामध्ये झेल टिपलाय. सुमित सांगत असेल असे झेल माझ्या डाव्या हाताचं काम आहे. एका हाताने झेल टिपलाय. विकेटचं पतन. आदित्य देखील डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. अडुसष्ट धावा झाल्यात. आदित्य यांनी देखील चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. एक फायटिंग स्कोर उभा केलाय हडशी संघाच्या विरोधात, परंतु अजूनही 1 चेंडू शिल्लक. 68 झाल्यात. संघाचे संघनायक कॅप्टन किरण कुंभार. 1 चेंडू मिळालाय. बघूया काय केलं जाईल त्या एका चेंडूवरती. पुढे सरसावत चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी देखील पूर्ण आहे. 70 तर धावा झाल्यात. विजयासाठी 71 धावांची गरज आहे. फायटिंग स्कोर आहे 71 धावा जिंकण्यासाठी. 30 चेंडूंमध्ये 71. आता काय करायचंय ते कृष्णा, सुमित, प्रवीण, त्याचबरोबरीने निलेश या बॅटिंग ऑर्डर वरती सर्व काही अवलंबून आहे. आपली माळुंगे टीम इथे दाखल आहे. गौरवजी खैरे, कुणालजी पाडाळे, अजयजी बडे, कृणाल खैरे. पुढच्या ज्या स्पर्धा मुळशीत तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माळुंगे करंडक या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ देखील आपण या स्पर्धेदरम्यान इथे करणार आहोत. कुठल्या दिवशी कुठले संघ खेळतील याची माहिती चालू असलेल्या स्पर्धेमध्ये आपण या मॅच नंतर संपन्न करणार आहोत. हा एक माहिती इथे मिळते, सर्वांनी लक्ष द्या. आजच्या दिवसामध्ये म्हणजे सोमवारी जो पहिला हाफ असेल, तिसरा हाफ आहे सोमवारी माळुंगे करंडकाचा, तो या स्पर्धेतील विनर हाफ म्हणून दिला जाणार आहे. जे विनर आहेत त्यांचा सोमवारी माळुंगे करंडकामध्ये तो हाफ दिला जाणार आहे. 15/12/2025 रोजी या विनर टीमचा हाफ, या स्पर्धेतील विनर टीमचा हाफ त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. याची देखील माहिती तुमच्यापर्यंत येते आणि उरलेले संघ
कुठल्या दिवशी समाविष्ट असतील, कुठल्या संघाबरोबर खेळतील याची देखील माहिती तुमच्यापर्यंत येईल. लाईव्ह ड्रॉ आपण इनिंग ब्रेक नंतर मॅच संपल्यानंतर करणार आहोत. हा बघा, इथे अजून एक माहिती आपल्यापर्यंत येते की 13 तारखेला या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. शनिवार दिनांक 13/12/2025. त्या दिवशी 2 टीम ज्या प्रामुख्याने त्या दिवशी खेळणार आहेत त्यामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट आणि बुकुम क्रिकेट क्लब बुकुम या 2 संघांना 13 तारखेमध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे ऑलरेडी. तर उरलेल्या संघ कुठले असतील ते आपण लाईव्ह ड्रॉ मध्ये करणार आहोत. 14 तारखेला देखील एक टीम आहे जी श्रीनाथ 11 पुनावळे या संघाला बॉल द्या ना बॉल. 14 तारखेला श्रीनाथ 11 पुनावळे या संघाला आपण तो दिवस दिलेला आहे, त्यांना त्या दिवशी खेळायचंय म्हणून. त्यानंतर 15 तारखेला बक्षिसाचा हाफ खेळवला जाईल आणि 16 तारखेला ऑर्गनायझरचा हाफ तिथे त्यांची टीम खेळवली जाईल. म्हणजे आपण एकंदरीत 4 टीमांना तिथे ऍडजस्ट केलेलं आहे. ते आता कुठल्या येतील आणि बाकीच्या कुठल्या असतील लगेच आपण इथे लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. प्रथमतः 13 तारखेमध्ये जे संघ खेळले जातील 4 संघ, त्या 4 संघांच्या चिठ्ठ्या आपण कुठल्या असतील मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला, मला वाटतं शुभम सरांचे वडीलच इथे आहेत आणि अरुण काका सुतार यांच्या शुभ हस्तेच आपण हा लाईव्ह ड्रॉ देखील करणार आहोत. मॅच चालू करा, सेकंड इनिंग सुरू करा. गोलंदाजी मार्क वरती किरण कुंभार आहेत, स्ट्राईकला असतील ते प्रवीण साठे, नॉन स्ट्राईक एंडला असतील कृष्णा कालेकर. 16 टीम्स आहेत, त्यांचा लाईव्ह ड्रॉ करण्यात येतोय. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धावता दरम्यान मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्याची सुरुवात इथे केली जाते. आज चेंडू मात्र फुलटॉस आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. आज सकाळपासून म्हणजे सुपर 4च्या मॅच मध्ये देखील कृष्णा कालेकर सिंगल धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते आणि या मॅचची सुरुवात देखील चौकारानेच केली आहे. तो फॉर्म इथे कृष्णा कालेकर यांना गवसतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतायत. धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 5. इथे मात्र दांडीगुल, मोठा मासा गळाला. कृष्णा कालेकर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे 1-2 मिनिटं. पहिल्या दिवसातील 4 टीम्स कुठल्या आहेत त्याचा लाईव्ह ड्रॉ तात्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. पहिली चिठ्ठी असेल, पहिली टीम असेल गोठावडे वॉरियर्स. त्यानंतर दुसरी टीम असेल अखिल कासर अंबोळी क्रिकेट क्लब. तिसरी टीम असेल रायझिंग स्टार पिरंगुट. ही ग्रुप ए मध्ये आहे. तर ग्रुप बी मधील 3 चिठ्ठ्या इथे निघते. नाही, 2 टीम्स असतील. एक टीम असेल स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन सुतारवाडी, बी ग्रुप मधील. आणि दुसरी टीम असेल मानदेवी क्रिकेट क्लब मान. आणि तिसरी टीम असेल बुकुम क्रिकेट क्लब बुकुम. हा पहिल्या दिवशीतील लॉट्स 6 टीमांचा आपल्यापर्यंत आलेला आहे.
परत एकदा चेंडू ऑन साइडला इथे खेळलाय. एक धाव तर तिथे नक्कीच मिळेल. काऊ कॉर्नर मध्ये सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक बॅटर तर बाद झालाय. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. षटक क्रमांक पहिला आहे. किरण कुंभार यांनी धावा खर्च केल्यात, परंतु त्या धावा खर्च करत असताना एक विकेट देखील महत्वपूर्ण प्राप्त केली आहे. धावसंख्या आतापर्यंत 8 होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. 13/12/2025 रोजी ज्या 6 टीम्स खेळणार आहेत. ए ग्रुप मध्ये गोटावडे वॉरियर्स, अखिल कासर अंबोली, त्यानंतर रायझिंग स्टार पिरंगुट ह्या ग्रुप ए मधल्या आहेत. तर ग्रुप बी मध्ये स्वर्गीय सतीशदादा सुतार 11 सुतारवाडी, त्यानंतर मानदेवी मान आणि बुकुम क्रिकेट क्लब बुकुम या 13/12/2025 दिवशी खेळणाऱ्या 6 टीम्स आहेत. तर 14 तारखेला पहिला ग्रुप हा 3 टीमांचा असेल. ए ग्रुप मध्ये 3 टीम्स असतील. पहिली टीम असेल द्या ना, पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. दुसरी टीम असेल जांबे क्रिकेट क्लब जांबे. आणि तिसरी टीम असेल ग्रुप ए मध्ये दुसऱ्या दिवशी उरावडे क्रिकेट क्लब उरावडे. आणि त्यानंतर ग्रुप बी मधील 2 टीम्स तुम्हाला द्यायच्या आहेत. श्रीनाथ 11 पुनवळे ही तर टीम आहे. त्यानंतर लवळे क्रिकेट क्लब लवळे आणि अजून एक टीम भरे लवळे. अशा टीम्स आपण बी ग्रुप मध्ये पाहणार आहोत. आपल्यापर्यंत हा लॉट्स पुन्हा एकदा या चेंडू नंतर सांगण्यात येईल. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीण साठे ऑन फायर. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. पहिल्या दिवशीचा 13 तारखेचा आपण ड्रॉ बघितला. 14 तारखेचा ड्रॉ पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आणेल. ग्रुप ए मध्ये 3 टीम्स असतील. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, त्यानंतर जांबे, त्यानंतर उरावडे हे या ग्रुप मधील 3 टीम्स आहेत. तर बी ग्रुप मधील लवळे क्रिकेट क्लब लवळे, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या बरोबरीने श्रीनाथ 11 पुनवळे आणि तिसरी टीम असेल भरे लवळे क्रिकेट क्लब. म्हणजे ह्या टीम या 6 टीम आपण दुसऱ्या दिवशी खेळवणार आहोत. 15 तारखेला चालू स्पर्धेतील विजेता लॉट हा इथे केला जाणार आहे. तो याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे किरणदादा वेडे यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. षटकाची सुरुवात. आदित्य विकेटचं होईल पतन. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 15 तारखेची जी टीम आहे मी आता पुन्हा एकदा सांगेल. 15 तारीख बावधन करंडकामधील विजेते 4 टीम इथे जोडल्या जाणार आहेत, ज्या ए आणि बी ग्रुप मध्ये सविस्तर दिल्या जातील. त्याचबरोबर नेरे क्रिकेट क्लब बक्षिसातला संघ आहे आणि मारुंजे क्रिकेट क्लब बावधन मारुंगे हा त्या टीमला आपण तिथे दिलेलं आहे. आता एकच चिठ्ठी निघेल ती या 15 तारखेच्या लॉट्स मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो लाईव्ह ड्रॉ करण्यात येतोय. अवंतर धाव. कासरसाई ही टीम 15 तारखेच्या लाईव्ह ड्रॉ मध्ये इथे समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि उरलेल्या ज्या 6 टीम आहेत त्याच्यामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब तर बी ग्रुप मध्ये आहेच, परंतु ह्या ज्या उरलेल्या 5 टीम आहेत मी तुम्हाला या चेंडू नंतर सांगेलच. इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि तिथे देखील चौकार
सुमित यांच्या बॅटमधून येतात त्या 4 धावा चौकारासाठी. त्यानंतर या 16 तारखेच्या ग्रुप ए मधील टीम्स असतील. पहिली टीम असेल भुगाव क्रिकेट क्लब भुगाव, त्यानंतर दुसरी टीम असेल शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे, त्यानंतर तिसरी टीम असेल एपी माळुंगे. तर बी ग्रुप मधील माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे ही एक टीम आहे. त्यांच्या बरोबरीने हिंजवडी क्रिकेट क्लब आणि त्यांच्यानंतर स्टार 11 घोटावडे. आपल्यापर्यंत हे लाईव्ह ड्रॉस आलेले आहेत आणि आपल्यापर्यंत ते लाईव्ह स्ट्रीमिंग देखील ग्रुपला येईल. हा विनिंग आपला जो ड्रॉ करण्यात आलाय 15 तारखेचा तो अशा पद्धतीने आहे. ग्रुप ए मध्ये पहिल्या नंबरचा जो संघ येणार आहे त्याला समाविष्ट केलं जाईल आणि दुसऱ्याचा देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि तिसरा आणि चौथा जे आहेत ते बी ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात येतील. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे. माळुंगे क्रिकेट क्लब आपल्याला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. चांगला प्रयत्न तुम्ही केलेला आहे. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 गडी बाद आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पदलालित्य एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर वेगात पूर्ण होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 19 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज आहे. 19 बॉल 39. दोन्ही संघांना समान संधी आहे. काही अवघड नाहीये, काही सोपं नाहीये. जो चांगला खेळ करणार तोच मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका खेळलाय परंतु रोहित तिथे तैनात आहे. चेंडू अडवला गेला. काहीसा फंबल होतोय. 2 धावा तर वेगात पूर्ण आहे. 2च धावेवरती इथे समाधान. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या 34. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हडशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उरलेत ते 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 37 धावींची गरज आहे. 18 बॉल 37. अठरा चेंडू आणि 37 धावा विजयाचं समीकरण. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर साधारणतः 13 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. तर गोलंदाज कुठले गोलंदाज जबाबदारी घेतील. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी गोलंदाजांना एखादं चांगलं षटक तर बॅटरला कमबॅक करण्यासाठी अशाच फटकेबाजीची गरज आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आशिष कुंभार जे बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आशिष. पहिला चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध व्हेरिएशन गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. पंच कळवतील लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. प्रवीण साठे आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत आणि अशीच कामगिरीची गरज हडशी संघाला आहे. तर दुसऱ्या बाजूने आशिष. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलंय. कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. वाजवा आता. चार धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 5 धावा
आशिष यांनी खर्च केल्यात. विजेत्या संघाची लढत नेरे संघाबरोबर असेल. एक बलाढ्य संघाच्या विरोधात एक कडवा आव्हान विजेत्या संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रवीण साठे आतापर्यंत मजबूत पकड संघामध्ये सामन्यामध्ये जी निर्माण करून दिली आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन ओळखलं. शेवटच्या क्षणी बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. पंचेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. विजयाचं समीकरण 15 चेंडू शिल्लक आणि त्या 15 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे. 15 चेंडू आणि 26 धावा. प्रवीण साठे ऑन फायर. इथे मात्र वेगाचा वापर. अप्पर कट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावेंसाठी. अफलातून अशी बॅटिंग मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली जाते. प्रवीण साठे ज्या खऱ्या अर्थाने फॉर्मच्या शोधात होते तो फॉर्म कुठेतरी गवसतोय आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा खेळाडू जी कामगिरी करतोय त्याचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या 49. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी. 16 धावींची गरज. 13 चेंडू आणि 16 धावा. मॅच होती कुठे आली आहे कुठे. 23 धावा ज्या आतापर्यंत खर्च केल्यात. 20 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळतेय. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. 12 बॉल 15. 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 15 धावेंची गरज आहे. आतापर्यंत बॅटिंग टीम हडशी संघाने केलेला पलटवार न्यू गोल्डन बावधान संघाच्या विरोधात अगदी यशाच्या दिशेने वाटचाल करून देणार आहे. परंतु रॉकी इथे अनुभवाची ताकद पणाला लावून गोलंदाजी करतील. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावींची गरज. 11 चेंडू. पुन्हा एकदा वा सुरेखरित्या व्हेरिएशन. 10 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 10 बॉल 14. विजयाचं समीकरण. स्ट्राईकला असतील सुमित. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रॉकी. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावेंसाठी. निर्णय क्षणी खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज.
8 बॉल 9. 18 मध्ये 39 धावींची गरज होती. ती मॅच 8 चेंडू आणि 9 धावेवरती आली आहे. इथे गती परिवर्तन, षटकार, 6 धावा प्रवीण साठे यांच्या बॅट मधून. अप्रतिम असा फटका. 7 चेंडूंमध्ये 3 धावींची गरज. एखादा बॅटर इथे काय करू शकतो. जरी कृष्णा बाद झाला तरी प्रवीण आला, सुमित त्याच्या साथीने आला आणि धावांचा वेग. इथे मॅच फिनिश आणि आपण पाहतोय इथे हर्षी संघ विजेता होतोय, मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. वेल डन, वेल प्लेड गाईज. न्यू गोल्डन बावधन संघामध्ये प्रमुख खेळाडूंची असलेली